तर आज आपण एक अशी वस्तू आपण घेतली, म्हणजे ती मला 2 वर्षापासून घ्यायची होती। हा आहे DJI Osmo 4 बघा मित्रांनो, आता आपण DJI Action 4 मध्ये शूटिंग करणार आहोत। क्लॅरिटी बघा वाइड अँगल आहे हा। याची जी समोरची स्क्रीन आहे ती पण टच स्क्रीन आहे, त्यामुळे आपल्याला समोर पण दिसतं की समोर आपण काय शूट करतोय ते। हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आपण एक अशी वस्तू आपण घेतली, म्हणजे ती मला 2 वर्षापासून घ्यायची होती। माझी इच्छा होती भरपूर की ती कधीतरी वस्तू आपण घ्यायची आणि त्यावर आपण शूट करायचे। तर ती वस्तू काल सकाळी आपल्या खात्यात जमा झाली, म्हणजे डिलिव्हरी झाली। आपण ऑनलाईन मागवली होती, ती आज आली आपल्याकडे। तर त्याची आज अनबॉक्सिंग आहे। तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल ती कुठली वस्तू आहे आणि काय ते। तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला प्रॉपर समजून जाईल। तर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। चला ब्लॉग पुढे कंटिन्यू करू। तर तो गॅजेट म्हणजे बघा DJI Action 4। तर हा मला 2 वर्षापासून घ्यायचा होता। तर आज माझं स्वप्न एक प्रकारे पूर्ण झालंय। आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहे। तर अनबॉक्सिंग व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। चला। तर मित्रांनो, आपण आता याची अनबॉक्सिंग करणार आहोत। एक्सेसरी म्हणून एक भेटून जाईल। तर आपण पहिल्यांदा ॲक्सेसरीज ओपन करू, नंतर मग कॅमेराकडे वळू। तर मित्रांनो, ॲक्सेसरीज मध्ये आपण आता ओपन करू, बघू काय काय आहे। तर ॲक्सेसरीज मध्ये आपल्याला एक चार्जिंग केबल आणि इथं काय त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या काही कामाचे नाहीत बघा, तसेचे तसे ठेवून द्यायचे। स्टिकर आहेत DJIचे। तर आता ह्याच्यात 2 असे माउंट आहेत, मॅग्नेटिक माउंट। हे बघा मॅग्नेटिक आहेत दोन्ही। ते कॅमेऱ्याला कनेक्ट करायचे, तुम्हाला दाखवतो कसे काय ते। एक केबल आहे चार्जिंग केबल, आणि एक आपल्याला बॅटरी केस भेटल्या अशी। त्याच्यात 3 बॅटऱ्या असतात। एक बॅटरी आपण DJI मध्ये टाकून ठेवली। तर हे ॲक्सेसरीजमध्ये भेटतं। आता आपण कॅमेऱ्याकडे जाऊ। कॅमेऱ्यामध्ये काय काय आहे बघा, अशी काही पॅकिंग आहे त्याची। इथं लिहिलेलं आहे Osmo Action 4। तर आता आपण ह्याला ओपन करू। मी आधीच ओपन करून ठेवले, सगळे एका ह्याच्यातच ठेवले। तर ह्यामध्ये तुम्हाला असे 2 ते स्क्रू टाईप आहेत, म्हणजे फिटिंग आहेत एक प्रकारे। तुम्ही माउंटिंगचे फिटिंग आहे, क्वालिटी चांगली आहे। आता ह्याला ओपन करून दाखवतो कसं काय ते बघा। चालू झालं आता। ऑप्शन असे कॅमेरा, व्हिडिओ, स्लो मोशन, टाइम लॅप्स। आता आपण व्हिडिओमध्ये ह्याची व्हिडिओ आपण 4K मध्ये 120 fps मध्ये रेकॉर्ड करू शकतो। परत 180 to 40 मध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो। परत ह्याच्यात कॅमेरा आणि क्वालिटी चांगली आहे, म्हणजे शूटिंग वगैरे। तुम्हाला आता ह्याचा डेमो देतो। अजून एक वस्तू आहे आपल्याकडे, म्हणजे मेन यातला पार्ट जो युजफुल आहे बराच, ते म्हणजे ही स्टिक, सेल्फी स्टिक आहे एक प्रकारे। हे बघा, याच्यात पण DJI Actionची अशी ब्रँडिंग आहे, आणि हँडलिंगला पण चांगली हँडलिंग आहे बघा। अशी लांब होते ती, म्हणजे एक्सटेंड करता येते। सेल्फी स्टिक एक प्रकारे आपल्याला व्लॉगिंगला चांगली आहे। तर आता तुम्हाला मी हे ॲक्सेसरी कॅमेरा सेल्फी स्टिकला जॉईन करून दाखवतो, अटॅच करून दाखवतो कसं काय होतं ते। हा केसमध्ये हा कॅमेरा असा टाकायचा। तुम्हाला FPS मध्ये किंवा कॅमेरा क्वालिटीमध्ये काय फरक आहे ते जाणवेल। चला। तर मित्रांनो, आता आपण DJI Action 4 मध्ये शूटिंग करणार आहोत। तुम्हाला ह्याचा सॅम्पल दाखवतो। आता आपण मोबाईलवरून ह्याच्यावर शूट करू। तर मित्रांनो, आता ही जी व्हिडिओ शूट होते ती DJI Action 4 मध्ये शूट होते। क्लॅरिटी बघा। वाइड अँगल आहे हा, स्टँडर्ड वाइड अँगल, आणि रॉक स्टडीला आहे। अशी काही व्हिडिओ शूट दिसते। आणि वाघ बघा, क्लिअरिटी बघा तुम्ही, क्वालिटीची क्लिअरिटी एकदम। आणि ह्याची जी समोरची स्क्रीन आहे ती पण टच स्क्रीन आहे, त्यामुळे आपल्याला समोर पण दिसतं की समोर आपण काय शूट करतोय ते।
तर मला समोर सगळं दिसतं आपण काय शूट करतो. ना डेव्हिल वाघ पण दिसतं आणि कॅमेरा. अशा तऱ्हेने आलेला आहे. अशा तऱ्हेने 2 नवीन वर्षाचं काहीतरी स्वप्न बाहेर आपल्या खात्यात जमा. तर मित्रांनो, आता ह्याच्या पुढचे जेवढे ब्लॉग असतील म्हणजे बऱ्यापैकी ब्लॉग आपण आता ह्या कॅमेरावर शूट करणार आहोत DJI Action 4 वरती. आणि आत्ता मोठे ब्लॉग पण आपले पडतील म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतील तर ते आपण ह्याच्यावर शूट करणार आहोत. मोठं ब्लॉग एक प्रकारचा आपण ट्राय करू करण्याचा. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.